नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप मस्त आणि खूप खूप आनंदी असाल. तर आजचं माझं रुटीन शेअर करते. रुटीन म्हणजे माझं जे वर्कआउट आहे ना डे वाईज, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे रोज घरचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तेच पाहून पाहून तुम्ही कधी कधी बोर होत असाल, म्हणूनच म्हटलं हे पण एक रुटीनच आहे ना. चला, आज मी तुमच्यासोबत आहे ना मंडेचं चेस्टचं वर्कआउट आहे ना ते दाखवणार आहे, ते शेअर करणार आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. तर बघा, हे अशी धूळ आहे ना रोज वरती जाती आणि तीच आहे ना हवेच्या मार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊ राहिली आहे. म्हणजे आसपासचे जेवढे पण घर आहेत ना त्यांना सगळ्याला ह्या धुळीचा त्रास होत असणार आहे, जसं की मला. तुम्ही म्हणता की रोजच कशी ही धूळ वरती जाती, तर आता हा जो एरिया आहे ना तो आर्मी एरिया आहे आणि समोर जे दिसतंय ना तर त्यांचं ग्राउंड आहे आणि ते पूर्ण मातीने, म्हणजे त्या पांढरी मातीसारखी असते ना त्या मातीसारखं आहे. आता तिथे रणगाडे चालतात आणि ती सगळी धूळ आहे ना वरती उधळल्या जाती आणि ती हवेच्या मार्फत प्रत्येक घरामध्ये जाती. याचाच त्रास आम्हाला होतोय. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय की घरी आता रोज अशी साफसफाई करावी लागती. तर असो, आता मी आले होते जिम मध्ये. आता जसं की मी तुम्हाला म्हटले की सोमवारी ना चेस्टचं वर्कआउट असतं. चेस्ट म्हणजे आपण पुशअप्स वगैरे मारू शकतो, पुलअप्स वगैरे मारू शकतो. त्याच्या आधीच आहे ना मग मी इथे ना 2 सेट आहेत ना माझे पुशअपचे मारून घेतले होते. आता मला काही व्यवस्थित मारता येत नाही कारण की माझ्या हातामध्ये बिलकुल ताकद नाहीये आणि एक हात माझा मोडलेला पण आहे बरं का. पण आता जे चेस्टसाठी जे गरजेचं आहे किंवा जे आपण वरचं जे पण आता पुढचं जे पण वर्कआउट करणार आहे त्याच्या आधी पुशअप्स मारलेच पाहिजे. फुल जे मारतात ना मुलं तसे पुशअप मारायला अजून सुद्धा मला जमत नाहीये. तर मी हाफवाले असतात ना जे की लेडीज मारतात. आता बऱ्याच मुली आहेत ना फुलवाले पुशअप सुद्धा मारतात की आता त्यांना सवय झालेली असती. मला पण करून घ्यायची आहे पण मला जमत नाहीये. थोडं शेअर केलं मी तुमच्यासोबत, कदाचित माझं चुकत पण असेल, पण जेवढं जमतंय तेवढं मी तुम्हाला दाखवते. सोमवारच्या दिवशी ना फक्त चेस्टचीच वर्कआउट असते बरं का, मग दुसरी कुठलीच करायची नाही. आणि थोड्या वेळ ना 20 मिनिटं आपण मशीनवर चालू शकतो. म्हणजे जी आपली मशीन आहे ना चालायची किंवा क्रॉस चॅनल आहे किंवा मग ट्रेडमिल आहे त्याच्यावरती आपण 20 मिनिटं 10 मिनिटं आपण वर्कआउट करू शकतो किंवा सायकलिंग करू शकतो. चेस्टच्या दिवशी ना जास्त 20 ते 25 मिनिटं, म्हणजे 20 मिनिटं ट्रेडमिलवरती चालते आणि दुसरं मग सायकलिंग वगैरे करत असते. सोमवारच्या दिवशी जास्त काय मग मी हे करत नाही कारण माझ्या हातामध्ये बिलकुल ताकद नाहीये, म्हणूनच ना मला जमत नाही. आता हे जे आहे पुलअप्स ते आता मुलं वेगळं मारतात, मुली आता जर जमत नसेल तर अशा मारतात. 2 मशिनी आहेत. जे मुलं रेग्युलर मारतात ना त्यांच्या हातामध्ये आपली बॉडीचं पूर्ण वजन झेपायची ताकद असती, म्हणूनच ते पूर्ण मारतात. पण मला बिलकुल ते जमत नाही, ते सुद्धा मला जमत नाही, म्हणूनच मी ते करते. आता हे एवढं आतापर्यंत तुम्हाला दाखवलं नव्हतं, पण म्हटलं चला आपल्याला जे येतंय ना आपण जे करतोय तेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मग काय 20 मिनिटं ट्रेडमिल मशीनवरती चालले, त्याच्यानंतर इकडे क्रॉस चॅनल आहे ते पण मी केलं. आता हे जे लेवल आहे ना तर इथं बघू शकता ती वाढवायची, म्हणजे 10-12 केली ना तर जड जातं आपल्याला चालवायला आणि आपल्या पायासाठी ते बेस्ट आहे, म्हणूनच ना मी ते करत होते. तर आता 12 वर लावली होती पण मला काय जमना, मी परत थोडीशी कमी केली आणि 10 वर लावली कारण की 10 वर सुद्धा एवढं जड होतं ना आणि याने ना आपल्या पूर्ण बॉडीचा आहे ना फॅट कमी होऊ शकतो. आता हे जर रोज केलं ना, म्हणजे 20 मिनिटं आपण जर ट्रेडमिल मशीनवरती दिले आणि त्याच्यानंतर जर थोडा गॅप घेतला आणि हे जर केलं ना खरंच म्हणजे अर्धा तास बरं का, 30 मिनिटं जरी केलं ना, हे करायला काहीच नाही. कुठल्या पण जिममध्ये तुम्ही किती पण वेळ करू शकता. तर हे जर म्हणजे जास्त तर आपल्याच्याने होणारच नाही, पण पाय गळल्या जातात बरं का, खूप पाय गळतात, आपण चालू पण शकणार नाही असं होतं. पण मी काय करते, जर सोमवार आणि शुक्रवार जर चेस्टची वर्कआउट असेल ना ती काही जास्त नसती ना, म्हणूनच मग मी हे करत असते. आता ज्या दिवशी पायाचं वर्कआउट असतं ना, लेग डे असतो, त्या दिवशी आपण ना जास्त हे करू शकत नाही कारण की ऑलरेडी आपण ना तिकडं जास्त थकलेला असतो वेट घेऊन, त्याच्यामुळेच आहे ना मग हे नाही होत. म्हणूनच ना असे 2 दिवस मग मी याला देत असते आणि ठरलेलं आहे बरं का. आता हे प्रत्येक वेळेस आहे ना ठरलेलं आहे, याच्यामध्ये चेंज नाही करू शकत आपण. आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार आपण यात कुठलं चेंज करू शकत नाही. आणि जर का केलं तर आपला दुसऱ्या दिवशी आपल्या बॉडीवर खूप परिणाम पडतो. मग आधीच हे दुखायला लागतं, ते दुखायला लागतं. म्हणूनच आहे ना ते सोमवार ते शनिवारपर्यंत त्याचे दिवस दिलेले असतात, म्हणजे वर्कआउटचे. त्या पद्धतीनेच केलं ना तर जास्त आपली बॉडी दुखत नाही. म्हणून नाही तर एकदम सगळं करायला गेलं की पूर्ण बॉडी दुखती आणि आपल्याला ना 8 दिवस काहीच करू वाटत नाही. मग आपण आहे ना जिमला खाडे मारतो. म्हणूनच आहे ना ते डे वाईजच करावं लागतं. आता आहे ना पोटासाठी इथं मॅटवरती आहे ना माझे 20 मिनिटं असतात बरं का. सगळं वर्कआउट झाल्याच्या नंतर आहे ना 20 मिनिटं मी मॅटवर असते. मॅटवर म्हणजे योगा मॅट असती ना त्याच्यावर आपण आहे ना आपले पोटाचे व्यायाम करू शकतो. आता हे जे मी करत आहे ते फक्त जिममध्येच करू शकतो. आता घरी करायचं म्हटलं तर आपल्याला आहे ना दरवाजाला आहे ना ओढणी बांधायला लागन आणि मग असं मागे पुढे व्हावं लागन. आणि जर आपल्याला खाली जर पायाला दिवाण, म्हणजे दिवाणाच्या तिथे जर आपण, म्हणजे आपला बेड असतो तिथे जर आपण असे पाय खाली पॅक लावून जर घरी केलं ना ते पण होतं. पण जिममध्ये
सुद्धा आहे ना मन लागतं बरं का ह्या गोष्टी करायला. घरी मी खूप वेळेस करून बघितलंय, पण घरी काय होतच नाही. जसं मला पाहिजे, जितका वेळ पाहिजे तितका वेळ बिलकुल होत नाही. 5 मिनिटं करते आणि लगेच चालल्या जाते, कारण कामं दिसतात मला घरामध्ये. पण मी जिममध्ये जेव्हा हे वर्कआउट करते तेव्हा माझा वेळ असतो आणि माझ्यासमोर फक्त आहे ना मला बारीक व्हायचं असतं, कारण की आपल्यासमोर आरसे वगैरे असतात, आपण बार त्याच्यामध्ये बघतो आणि आपल्याला आहे ना अजून व्यायाम करण्याची इच्छा होती. आता हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा, हे असं सुद्धा करू शकतो, पण म्हणजे ह्याला जास्त झटके बसतात. म्हणूनच ना आपल्या पायाला आहे ना पूर्ण पॅक काहीतरी असलं पाहिजे, किंवा आपल्या पायावर आम्ही तर एकमेकीच्या पायावर उभे राहतो तेव्हाच आम्हाला हे सेट मारल्या जातात. आणि असे आपल्या हिपच्या खाली आहेत ना असे 2 हात ठेवून आहे ना आपल्याला असं केलं ना, म्हणजे हे ना 10 मी करते आणि परत थोडा गॅप घेऊन अजून 10 करते. खरं तर आहे ना ॲप्ससाठी, म्हणजे मुलं पण ॲप्ससाठी हे अशा गोष्टी करत राहतात, म्हणजे हे जे वर्कआउट आहेत ना करतात, पण त्यांचं आहे ना 5-5 सेट असतात, म्हणजे 20-20 वेळा असे 5-5 सेट करतात. पण माझ्याच्यानी आहे ना 10चे किंवा 15चे 3 सेट होतात. मी कुठले पण आहे, काही पण करू दे जिममध्ये, म्हणजे मशीनीवर वजनचं म्हणा, म्हणजे नाही का असं मॅटवर म्हणा, हे सगळ्या गोष्टी आहेत ना मी 3 सेट करत असते. आणि त्याच म्हणजे आपल्याला आहे ना त्याचाच इफेक्ट पडतो. असं नुसतं एक बार केलं आणि झालं असं नाही, प्रत्येक गोष्टीला आहे ना म्हणजे सेट वाईजच करायला पाहिजे. आता हे काय आहे तर ते मला नाव नाही माहिती, पण हे खूप फायद्याचं आहे. म्हणजे मसाज करण्यासाठी पायाचं, म्हणजे पायाला मुलं घेत असतात, पण मी नाही, कमरेच्या खाली घेते आणि असे पाय खालीवर करते. त्यांनी मला आहे ना अप्पर बेलीसाठी खूप असं वाटतं की कमी होऊ शकते, म्हणूनच मी हे करत असते. आता तुम्ही म्हणता हे सगळं आपण घरी करू शकतो, तुमचं अगदी बरोबर आहे, पण आपण करायला आहे ना, म्हणजे आपण पण तिथे आपणच करत असतो जिममध्ये, आणि घरी सुद्धा आपणच करत असतो, पण जिममध्ये आणि घरीमध्ये खूप फरक असतो. आता माझ्या घरात तर जास्त माणसं नाहीये, त्याच्यामुळे मी तर बिंदास करू शकते, पण खरं सांगू मला अजिबात मन लागत नाही घरामध्ये. पण जेव्हा मी जिममध्ये जाते ना तेव्हा म्हणजे दुसऱ्या पण लेडीज असतात, त्या पण करत असतात, त्यांचं बघून आणि आपल्याला वाटतं की आपण इथं येतोय, वेळ देतोय, पैसा खर्च करतोय, मग आपण आहे ना अजून काळजीने करतो. बस एवढाच फरक. आता लेडीजचं काय असतं माहिती का, फक्त पोट कमी करायचं. माझं पण तेच आहे की मला फक्त पोट कमी करायचं आहे. आणि वजन आहे ना माझं एवढं काय वजन नाही, माझ्या उंचीच्या मानाने आहे ना 5 किलो जास्त आहे फक्त. तर मला ते फक्त आहे ना मसल्समध्ये ना फॅट हे करायचं, म्हणजे मसल्स डेव्हलप करायच्यात आणि फॅट कमी करायचंय, म्हणजे मग बॉडी ना परफेक्ट शेपमध्ये येईल आणि छान दिसेल. बस एवढंच करायचंय. जास्त मला बॉडी वगैरे बनवायची नाहीये. प्रत्येकाचा गैरसमज असतो की जिममध्ये जातात आणि बॉडी तयार होते. बॉडी तयार करायला खूप मेहनत लागते. अशी काय लगेच आपण एवढं केल्याने बॉडी बनणार नाहीये. मुलासारखी बॉडी बनवायला आहे ना तेवढी मेहनत पण घ्यावं लागते, आणि आपली मुलासारखी बनवूच शकत नाही. माझी तर कधीच बनणार नाही, कारण की मी तेवढं करत नाही. मी तेवढंच करते जेवढं माझ्या आता सध्या मला वाटतं की माझं एवढं 5-6 किलो कमी झालं पाहिजे, आणि हां तेवढं आरामात होणार एवढं मला पण माहिती आहे. आणि किती व्यायाम करा, किती काय करा, पण खाण्यावर कंट्रोल असेल ना, जसं की आपण घरी जाऊन काय खातो किंवा आपण बाहेर असलो की काय खातो, ते खूप महत्त्वाचं आहे. समजलं ना. आता वर्कआउट एवढं करताय, आणि जर जिममध्ये वर्कआउट करून बाहेर तुम्ही घरी आल्याच्या नंतर जर तुमचं डाएट प्रॉपर फॉलो करत असताना, डाएट म्हणजे अगदीच डाएट म्हणजे ओट्स खान हे खान तसं नाही, म्हणजे नॉर्मल जेवण, जास्त काय तळेव नाही, बाहेरचं म्हणजे वडापाव नाही, समोसा नाही, बाहेरचं काहीच नाही, असं जर आपण जेवत असलो ना रोजचं, थोडंसं भात, थोडंसं वरण, थोडीशी भाजी, खूप मोठं नाही का जास्त काकडी, सॅलेड म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, असं खात असेल व्यवस्थित किंवा, तर मग ठीक आहे. पण मग कोल्ड्रिंक, चिप्स, वेपर्स, अजून जे काय असेल ते जर बाहेरच्या गोष्टी म्हणजे सगळंच आलं ना, तर ते जर बंद असेल ना तर 100% खूप लवकर कमी होतं. आणि मी तर अशा गोष्टी खातच नाही, क्वचित एखाद्या वेळेस खाते. आता म्हणजे आठवायचंच म्हटलं ना तर गुलाबजामुन मला खूप आवडतात, आणि असं वाटतंय मला वर्ष झाले मी खाल्लेले नाही येतं. आणि जर कुणाच्या लग्नात कुठे गेलं तर तिकडे खाणं पिणं होतच असतं ना, मग तेवढं एक दिवस चालतं म्हणून तेवढं खाते. पण आता दिवाळीचे सुद्धा पदार्थ बनतात ना, त्यातलं मी बिलकुल काही खात नाही. पहिलं मला लाडू, रव्याचे लाडू, डाळीचे लाडू खूप आवडायचे, शंकरपाळे, आता ते मी काहीच खात नाही. पहिली गोष्ट तर मी ते बनवतच नाही, आणि खायचा तर प्रश्नच येत नाही. हे असं असतं, वर्षभरामध्ये आपण ते एकदा बनवतो, पण ते 1-2 महिने चालतं. ते तर तसं मी तर बनवत नाही आणि खात नाही, फक्त खाल्ला तर थोडाफार चिवडा खाते. आणि हो, फरसाण बिलकुल खायचं नाही. आता मी माझ्या मुलासाठी फरसाण मागवते, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, फरसाणचे पुढे असतात, पण त्याच्यामध्ये मी खात नाही, कारण की आहे ना त्यांनी पण खूप जास्त वजन वाढतं, फरसाण अजिबात नाही खायचं. असो, चला आता मी तुम्हाला सांगते मी काय बनवते, तुम्ही तर बघितलंच असेल. आता आहे ना कलिंगड आणलं होतं ना, ते अर्ध आम्ही असं चिरून खाल्लं होतं, जे की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि जे अर्ध उरलं होतं ना, तर मग त्याचा ज्यूस बनवायचा होता. आणि खरं सांगू, हे ना अजून जसं खातो ना आपण तसंच आहे बरं का, बिलकुल पाणी नाही टाकायचे. म्हणजे आपण जसं ते खातो तसंच त्याचे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरमध्ये टाकायचे, बारीक बारीक तुकडे करायचे. आणि हो, त्याच्यामध्ये बिया पण असतात, त्या बारीक तुम्ही गाळून पण घेऊ शकतात. मी काही गाळत नाही, तोंडात आले तर बाजूला काढते, कारण की आता मग गाळायचं ते. आणि याच्यामध्ये ना जास्त बारीक पण नाही ज्यूस बनवत मी, मला ते प्यायला नाही आवडत. थोडं थोडं आहे ना ते तुकडे असतात ना आपल्या तोंडात आले पाहिजे, म्हणजे जे आता ते कलिंगडचे जे तुकडे असतात ना बारीक बारीक, ते थोडे थोडे ठेवत असते मी, कारण ते छान लागतात. आता आर्यनला प्यायचं म्हटलं तो काय पिणार नाही, जास्तीचं गोड नसल्या कारणाने मग थोडीशी साखर टाकली आहे.
म्हणजे त्याच्यासाठी कमी त्याला गोड लागतं म्हणून थोडीशी टाकली, जास्त नाही टाकली आहे. आता जिममधून घरी आल्याच्या नंतर आहे ना जेवण तर करायचंच असतं, पण जेवण करायला आहे ना मी 1 तास गॅप घेत असते आणि मगच जेवण करत असते, कारण फ्रेश व्हायचं, मग जेवण बनवायचं, मग थोडा वेळ होतो. 1 तास बरोबर होतो आणि त्याच्यानंतर मी जेवण करत असते. लगेच आले अजिबात जेवण करत नाही. मग नंतर मग आल्याच्या नंतर ताक वगैरे घेत असते. पण आज मला आहे ना इथे कलिंगडाचा ज्यूस बनवायचा होता. तुम्ही कलिंगड किंवा टरबूज काय म्हणता मला सांगा, मी तर टरबूजच बोलते बाई. मग काय त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये ना छान असं आहे ना फिरवून घेतलं. काहीच नाही टाकलं बाकी. कुणी तुम्ही पाहिजे तर बर्फ टाकू शकता, पण काय होतं बर्फ टाकला की मग ते पाणीसारखं मिक्स होतं ना, मग त्याची चव टेस्ट लागत नाही. म्हणूनच मग जे मी कलिंगड फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे टरबूज जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते खूप थंड झालं होतं, खूप गार झालं होतं ना, म्हणून मला बर्फ टाकायची गरजच पडली नाही. आणि मग नंतर मग मस्त असं त्याच्यामध्ये चाट मसाला, लिंबू टाकलं आणि जास्त बारीक नाही केलंय, बघू शकता तुम्ही असं ठेवलंय. आणि एवढं भारी लागतं ना. मागच्या वेळेस पण केलं होतं, पण मी शेअर नव्हतं केलं तुमच्यासोबत. तर चला, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असं करून पहा, खूप छान लागतं. आणि आता टरबूज संपत आलेत, लवकर करा, खूप भारी लागतं हे. आणि दुधामध्ये सुद्धा याचं आहे ना भारी बनतं बरं का. जे मुस्लिम लोक असतात ना ते त्यांना जमतं बनवायला, म्हणजे जेव्हा त्यांचे उपवास चालू असतात ना ते बनवतात. ते शरबत असतं ते कलिंगडचं, खरंच ते खूप भारी लागतं. बघू शकता एवढ्या एका अर्ध्या टरबुजामधून आहे ना 2.5 ग्लास निघलेत. म्हणजे हा 1 ग्लास मी पिणार आहे, आर्यनसाठी 1 ग्लास होतोय आणि अर्धा अजून आहे, तो नंतर पिईन. चला, ज्यूसमुळे तर माझं पोट भरलेलं होतं. आता मला जेवणाची तयारी करायची होती. जेवणामध्ये मस्त अशी भाकरी बनवायची होती. 8 दिवस झाले भाकरी खाल्ली नव्हती, चपात्याच खात होते. फायनली म्हणजे बाजरी दळून आणली होती म्हणून ना मस्त भाकरी बनवली आणि पिठलं बनवलं होतं. पिठलं पण बरेच दिवस झाले खाल्लं नव्हतं. आणि मस्त जास्त काकडी घेतली होती, काकडी जास्त खाते मी. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू